नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता सर्वच जण सायलीची वाट पाहत असतात। आता अर्जुन किचनमध्ये जेवण बनवत असतो आणि त्याचवेळी सायलीची एंट्री झालेली असते। सायली ऑफिसमधून येताच अगदी अर्जुनप्रमाणेच अर्जुनला आवाज देत म्हणते, नवरोबा, अहो नवरोबा। आता मात्र अर्जुन धावत पळत सायलीकडे येतो आणि म्हणतो, काय हे सर्वजण ऐकतायत ना? अहो सर्वजण इथेच आहेत आणि तुम्ही कशी हाक मारताय? सायली म्हणते, हो का, पण अशीच हाक तुम्हीही मला मारता ऑफिसमधून आल्यानंतर, बायको बायको अशी। त्यावेळी माझीही तशीच तारांबळ उडते, माझीही तशीच गडबड होते। तर अर्जुन म्हणतो, ते जाऊ देत, पण तू आता अशी हाक मारू नकोस। सायली म्हणते, नाही नाही, नियमाप्रमाणे मलाही तसंच वागावं लागेल। अर्जुन म्हणतो, काय? तर सायली म्हणते, ते जाऊ देत, तुम्ही अगोदर माझ्यासाठी चहा घेऊन या, नाही त्या अगोदर पाणी द्या आणि त्यानंतर चहा, आणि हो हा घ्या डबा। असं म्हणत आता अर्जुनप्रमाणेच सायलीने सुद्धा अगदी फरमाईश सोडलेली असते। अर्जुन म्हणतो, बरं। आता अर्जुन सायलीसाठी पाणी घेऊन येतो। सायली पाणी पिते आणि म्हणते, चहा? अर्जुन म्हणतो, नाही नाही, चहा मिळणार नाही, कारण आता जेवणाची वेळ झाली आहे आणि तसाही ऑफिसमध्ये झालाच असेल ना चहा? तर सायली म्हणते, हो ना, ऑफिसमध्ये चहा झाला, पण तो तुझ्या हातचा नव्हता, त्यामुळे तो गोडच नव्हता। चहा मिळेल का? अर्जुन म्हणतो, चावटपणा करू नकोस, सगळेजण ऐकतायत। तर आता प्रतापराव म्हणू लागतात, नाही नाही, मी काहीही ऐकत नाही आहोत, खरं तर आम्ही कोणीच काही ऐकत नाही आहोत। तर अस्मिता म्हणते, नाही नाही, असं कसं, आम्ही कोणी काही ऐकत नाही आहोत, परंतु माझ्या बाळाला मात्र ऐकू जातोय मामा मामीचा रोमांस। आता अर्जुन सायलीला म्हणतो, तुम्ही फ्रेश होऊन या, तोपर्यंत जेवणाची तयारी होईलच। तर सायली म्हणते, हो मी फ्रेश व्हायला जातच आहे, तुम्ही पण येता का? आता मात्र अर्जुनला थोडी लाज वाटते आणि अर्जुन तिथून निघून जातो। आता सर्वच जण त्याच्यावर हसू लागतात, कारण अगदी अर्जुनप्रमाणे सायलीसुद्धा तशीच वागत असते। आता सायली फ्रेश होण्यासाठी रूममध्ये निघून जाते, तर इकडे अर्जुनची जेवणासाठी घाई सुरू होते। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुनने खास सायलीसाठी आणलेला बुके आता प्रिया हातात घेते आणि म्हणू लागते, ह्यांचा रोमांस जास्तच वाढत चाललाय ना? ही जी काही अदलाबदल केली आहे त्यानंतरही यांचं प्रेम तितकंच ओतू जाते। काय तर आज रोज डे निमित्त आपल्या बायकोसाठी अर्जुन गुलाबाचा बुके घेऊन आलाय, परंतु अर्जुन एक गोष्ट तू विसरलास, इथेही प्रिया काय करू शकते हे तुम्हालाही माहीत नाही। नाही जर तुमच्या रोमांसचा विस्का केला तर नावाची प्रिया नाही। असं म्हणत आता प्रियाने तो बुके उद्ध्वस्त केलेला असतो। बुकेमधली सगळी गुलाबं काढून त्याच्या पाकळ्या करत सगळा बुके खराब करून टाकलेला असतो आणि हे सगळं करण्यात प्रियाला मात्र आनंद मिळत असतो। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सर्वच सुभेदारांच्या घरातील आता अर्जुनच्या हातच्या जेवणाची वाट पाहत असतात। आता सायलीही फ्रेश होऊन येते, तर त्याचवेळी अर्जुन आवाज देत म्हणतो, चला चला, सगळ्यांसाठी गरमागरम जेवण रेडी आहे। आता प्रतापराव पाहतात आणि म्हणतात, अरे वा, आज कोशिंबीर पण बनवली आहे। तर अर्जुन म्हणतो, म्हणजे काय? मसाले भातासोबत अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन व्हायला पाहिजे आणि म्हणूनच मसाले भात आणि कोशिंबीर। तर आता सायली मनाशीच म्हणते, खरंच आजचा मसाले भात आणि कोशिंबीर खरंच यांनी बनवली असेल का? तर आता कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली अगं बस जेवणासाठी। तर अर्जुन म्हणतो, हो, सगळ्यांनी जेवून घ्या आणि मला सांगा जेवण कसं झालंय। तर कल्पनाताई सायलीला विचारतात, सायली ऑफिसमध्ये दमायला झालं असेल ना? सायली म्हणते, आई दमायला झालं थोडं, परंतु आज मी काहीतरी वेगळं काम करत होते, त्यामुळे खरंच खूप मज्जा आली। आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो। अर्जुन मनाशीच म्हणतो, बायको एवढी हसत खेळत बोलतेय, म्हणजे हिला खरंच ऑफिसचं काम जमलं की काय? आता मात्र अर्जुनला काहीच कळत नसतं। तर आता अस्मिता म्हणू लागते, चला चला जेवण वाढा, मला केवढी भूक लागली आहे आणि केव्हापासून मी माझ्या भावाच्या हातच्या मसाले भाताची वाट पाहतेय। आता सर्वच जण हसू लागतात। तर प्रतापराव अर्जुनला म्हणतात, अर्जुन अरे तू सुद्धा जेवायला बस ना। अर्जुन म्हणतो, नाही डॅड, अजिबातच नाही, मी सायली सुभेदारच्या रोलमध्ये आहे ना, मग आता मी सुद्धा सायली सुभेदार सारखंच सगळ्यांची जेवणं झाल्यानंतरच जेवायला बसणार आहे। तर अस्मिता म्हणते, वा रे वा, म्हणजे सायलीचं वागणं आणि तिच्यासारखं काम करणं हे जास्तच मनावर घेतलंय वाटतं तू। तर अर्जुन म्हणतो, म्हणजे काय, सुभेदार आहे मी, एकदा मिशन हातात घेतलं तर ते कंप्लीट करूनच पुढे जायचं। तर प्रतापराव आता अर्जुनला शाबासकी देतात
आता अर्जुनने बनवलेला स्पेशल मसाले भात आता अर्जुन सर्वांना वाढतो. सर्वच जण ते खाऊन पाहतात. सर्वांनाच खूप आवडलेलं असतं. आता अर्जुन सगळ्यांनाच विचारतो कसं झालंय, तर प्रतापराव अर्जुनच्या जेवणाचं कौतुक करत म्हणतात, खरंच खूप छान झालं आहे. सर्वांनाच अर्जुनच्या हातची चव आवडलेली असते. अस्मिताही खुश होते. आता अर्जुन खुश होतो आणि अगदी आपला घाम वगैरे पुसून दाखवत असतो की खरंच हे सगळं काही मी केलं आहे. परंतु सायली मनाशीच म्हणते ही चव तर विमलताईंच्या हातची आहे. आणि म्हणूनच सायली विमलताईंना विचारते, विमलताई कोशिंबीर तुम्ही केली आहे का? आता मात्र विमलताई शांतच होतात आणि त्या अर्जुनकडे पाहतात. तर त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो, एक्सक्यूज मी मॅडम, तुम्ही मला हे सगळं काही मॅनेज करायला सांगितलं आहे. आता ते मी मॅनेज कसं करतो आणि कोणाकडून करून घेतो याबद्दल तुम्ही मला काही नियम अटी दिल्याच नाही आहेत. मग ते कसं मॅनेज करायचं हे माझ्या हातात आहे. आता सायलीच्या सगळं काही लक्षात येतं, कारण हे सगळं काही विमलताईंच्या मदतीशिवाय शक्यच नाही. आता हे सगळं काही प्रिया लपूनच पाहत असते. तर इकडे अस्मिता म्हणू लागते, चला. सायलीच्या रोलमध्ये असताना सुद्धा शेवटी अर्जुनने त्याची वकिलीची जागा घेतलीच. तर प्रतापराव सायलीला म्हणतात, आणि सायली अगं अर्जुनने अगदीच काही काम केलं नाही असं नाही, तो मगापासून किचनमध्येच काम करत होता. तर कल्पनाताई म्हणतात, हो हे मात्र अगदी खरं आहे. तर सायली म्हणते, ते तर मला कळालंच त्यांच्या टी शर्टवरून. आता अर्जुनच्या टी शर्टवर सगळे डाग पडलेले असतात. आता सर्वच जण त्याच्यावर हसू लागतात, कारण आपण काम केलंय याचा पुरावा सुद्धा अर्जुनने ठेवलेला असतो. तर अर्जुन सायलीला म्हणतो, तू सुद्धा ऑफिसमध्ये काम करत असताना चैतन्याची मदत घेतलीच असेल ना? परंतु मला खात्री आहे तू चैतन्याची मदत घेऊन सुद्धा तुला काम नक्कीच जमलं नसेल. आय एम शुअर, मला पूर्ण खात्री आहे. असं म्हणत अर्जुन अगदी खुश होतो. त्याला वाटत असतं की सायलीला काहीच काम जमलं नसावं. तर सायली अर्जुनला म्हणते, अच्छा म्हणजे तुम्हाला असं वाटते की मला काहीच काम जमलं नाहीये? तुम्ही आत्ताच चैतन्य भाऊजींना फोन करा बरं आणि तुम्हीच त्यांना विचारा की मला काम जमलंय की नाही, करा बरं. असं म्हणत आता सायली अर्जुनला चैतन्याला फोन करायला सांगते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, एकच नंबर आयडिया, तसंही मला कामाचा रिपोर्ट घ्यायलाच हवा, मी आत्ताच फोन करून विचारतो. असं म्हणत आता अर्जुन इकडे चैतन्याला फोन करायला घेतो. आणि हे सगळं काही प्रिया लपूनच ऐकत असते. चैतन्य पाहतो आणि लगेच फोन उचलत म्हणतो, हां अर्जुन बोल. नाही नाही सॉरी, आता मी तुला सायली वहिनी म्हणायला हवं ना, सायली वहिनी बोल. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो, गप्प बसशील का जरा, गप्प बस. आणि हो, मी तिच्याबद्दलच विचारायला तुला फोन केला आहे, त्यामुळे आता मला सगळे डिटेल्स कळायलाच हवेत. मला सांग, आज ऑफिसमध्ये काय काय घडलं? हिने चांगलीच माती खाल्ली असेल ना, हिला कोणतंच काम जमलं नसेल, मला असं तरी वाटतंय. तर आता चैतन्य म्हणतो, माती? अरे नाही नाही, तू वेडा आहेस का, काही काय बोलतोयस? अरे सायली वहिनी इतकं परफेक्ट काम करते ना की तेवढं परफेक्ट काम करायला कोणालाच जमणारच नाही. कारण सायली वहिनीचा एक फंडा आहे, तो म्हणजे शांत डोक्याने काम करणं. त्यामुळे इथली कामं अगदी व्यवस्थित होत आहेत. आणि त्यात कसं आहे, समोरच्याला न दुखवता कसं काम करायचं हे तिला व्यवस्थित माहीत आहे आणि ते ती अगदी परफेक्ट करते. आणि त्यात ती शिस्तबद्ध तर आहेच, त्यामुळे इथली कामं अगदी शिस्तबद्ध होत आहेत. त्यामुळे तुला काळजी करायची काहीच गरज नाही. आता मात्र अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन चैतन्याला विचारतो, चैतन्य तू खरं बोलतोयस का? तर चैतन्य म्हणतो, मग तुला असं वाटतंय का मी तुझ्याशी खोटं बोलतोय? आणि मला सांग, मला खोटं बोलून काय मिळणार आहे? हे बघ, सायली वहिनी घरची कामं सगळी एकटीच मॅनेज करते ना, आणि ती सुद्धा व्यवस्थित. मग तिने ऑफिसचं काम सुद्धा अगदी व्यवस्थित मॅनेज केलं आहे. आणि तसंही तिच्यासोबत काम करताना मला मात्र मज्जा आली आहे. आता अर्जुन थोडा चैतन्यावर चिडतो आणि चैतन्याला विचारतो, लाज वाटते का तुला? थोडी तरी लाज वाटते का? अरे तू नक्की कोणाचा मित्र आहेस? तर आता चैतन्य म्हणतो, अर्जुन मी तुझा मित्र आहे म्हणजे मी खरं बोलू नये का रे? अरे मी खरंच बोलतोय. आणि हे बघ, तुला घरचं काम कितपत जमते किंवा त्यामध्ये तू कितपत गोंधळ घातलायस हे मात्र मला माहीत नाही. पण ऑफिसच्या कामाबद्दल बोलायचं तर ऑफिसचं काम हे अगदी काटेकोरपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने होत आहे, एवढं मात्र नक्की आहे. आता अर्जुन थोडा चैतन्यावर चिडतो आणि म्हणू लागतो, चैतन्याचा तू ना मला आयुष्यात तोंडच दाखवू नकोस, जा तू सायली वहिनीसोबतच काम कर. तर आता चैतन्य ही अर्जुनला म्हणतो, सायली वहिनी जर असंच काम करत असेल तर मला नाही वाटत की आयुष्यात तुझं कधी तोंड बघावं लागेल. तू एक काम करशील का अर्जुन, तू रोज नेहमी आपल्या फर्ममध्ये सायली वहिनीलाच पाठवत जा, कारण ती जर इथे आली तर बघ कशी आपल्या फर्मची भरभराट होऊ शकते. असं म्हणत आता चैतन्य अगदी ठामपणे सायलीच्या बाजूने उभा असतो आणि हे काही अर्जुनला पटलेलं नसतं. आता अर्जुन चैतन्यावर थोडा चिडतो आणि म्हणू लागतो,
तुझं तर हे नेहमीचंच आहे, पण मीच विसरलो होतो की तू तुझ्या वहिनीच्याच पार्टीमध्ये असणार आहेस. ठेव फोन. असं म्हणत आता अर्जुन चैतन्याचा फोन कट करतो. तरी तिकडे सायली जेवण आवरते आणि अर्जुन समोर येऊन उभी राहत म्हणते, काय झालं? विचारून झालं असेल ना? मग आता मला सांगा, चैतन्य भाऊजी काय म्हणालेत? अर्जुन म्हणतो, काही नाही. सायली म्हणते, असं कसं? चैतन्य भाऊजी काहीतरी म्हणाले असतील ना, मग ते तुम्हाला सांगावंच लागेल. अर्जुन म्हणतो, नाही, चैतन्य काहीच म्हणाला नाही. असं थोडंफार त्या दोघांमध्ये भांडण सुरू होण्या अगोदरच अस्मिता म्हणते, ए थांबा थांबा, आता तुम्ही दोघं असे भांडणार आहात का? आणि हो अर्जुन, अरे का हे? आज तू काही गिफ्ट वगैरे आणलंयस की नाही? तुम्ही दोघंही एकमेकांना गिफ्ट देणार आहात की नाही, की फक्त भांडतच राहणार आहात? आणि अर्जुन, तुला काय त्या सकाळच्या गुलाबाच्या फुलावरच भागवायचं आहे का? तर अर्जुन म्हणतो, नाही नाही, मी माझ्या बायकोसाठी खास गिफ्ट आणलं आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, मी सुद्धा तुमच्यासाठी भेटवस्तू आणली आहे, आलेच मी. असं म्हणत आता सायली तिने आणलेली भेटवस्तू आणण्यासाठी तिथून निघून जाते. तर इकडे अर्जुन सुद्धा त्याने आणलेली भेटवस्तू सायलीला आणण्यासाठी तो निघून जातो. आता दोघंही उत्सुक असतात एकमेकांना भेटवस्तू देण्यासाठी. परंतु यातही प्रियाने आपला डाव साधलेला असतो आणि हे सगळं काही प्रिया लपून पाहत असते आणि एकटीच हसत असते. कारण या सगळ्यामध्ये प्रियाला वाटत असतं की आपण जिंकलो. इकडे अर्जुन ज्या ठिकाणी त्याने बुके ठेवलेला असतो तिथे बुके शोधत असतो, परंतु बुके कुठेच दिसत नाही. अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, मी बुके तर इथेच ठेवला होता. आता बुके तिथे दिसत नाही म्हटल्यावर अर्जुन घरातील सर्वांनाच विचारायला येतो. इकडे प्रिया मात्र हे सगळं काही लपून पाहत मज्जा घेत असते. आता अर्जुन कल्पनाताईंना विचारतो, मम्मा, मी इथे बुके ठेवला होता, तू पाहिलायस का? कल्पनाताई म्हणतात, नाही रे. तर विमलताई म्हणतात, अर्जुन दादा, तुम्ही तिथे तो फुलांचा बुके ठेवला होता हे तर मी पाहिलं होतं, पण आता कुठे गेला हे मला माहीतच नाहीये. कोणी उचललं असेल? तर कल्पनाताई म्हणतात, अरे पण बुके कसं गायब होईल? विमल, तू किचनमध्ये बघ बरं. आता विमलताई किचनमध्येही शोधतात, परंतु बुके कुठेच सापडत नाही. विमलताई म्हणू लागतात, नाही वहिनी, अहो बुके किचनमध्येही नाही आहे. अर्जुन म्हणतो, मग कुठे गेला असेल बुके? मी तर सायलीसाठी बुके घेऊन आलो होतो. तर त्याचवेळी सायली आता अर्जुनसाठी आणलेला बुके घेऊन येते आणि म्हणू लागते, नवरोबा. आता अर्जुन सायलीच्या समोर येऊन उभा राहतो. तर सायली अर्जुनच्या हातात बुके देत रोज डेच्या शुभेच्छा देत अर्जुनला म्हणते, हॅपी रोज डे नवरोबा. आता अर्जुन त्या बुकेचा स्वीकार करतो आणि सायलीकडे अगदी अभिमानाने पाहत असतो. त्यापेक्षाही अभिमान वाटावं असं सायलीने केलेलं असतं ते म्हणजे अर्जुनसाठी अन्नपूर्णा नावाचं एप्रन आणलेलं असतो. आता सायली अर्जुनला म्हणते, नवरोबा, तुमच्यासाठी अजून एक भेटवस्तू. असं म्हणत अन्नपूर्णा नावाचा एप्रन त्यांना दाखवते. आता अर्जुन खुश होतो. घरातील सर्वांनाच सायलीचा खूप अभिमान वाटत असतो. आता सायली अर्जुनला विचारते, आवडलं का? तर अर्जुन म्हणतो, खूप आवडलं आहे. आता सायली स्वतःच्याच हाताने अर्जुनला एप्रन घालते. तर अस्मिता म्हणू लागते, अर्जुन, अरे खरंच किती छान दिसतोय तुला हा एप्रन. आणि त्यातही आता तुझे कपडे खराब होणार नाही. लहान मुलासारखे अगदी किचनमध्ये काम करून कपड्यांची घाण केली होतीस, एवढे खराब केले होतेस की अगदी लहान असल्यासारखाच वाटत होतास, परंतु आता तुझे कपडे खराब होणार नाहीत. आता सायलीने अर्जुनला अन्नपूर्णा नावाचं एप्रन घालतच अर्जुनला त्याच्या कामाची शाबासकी दिलेली असते. तर इकडे हे सगळं काही प्रिया पाहते आणि म्हणू लागते, चला, माझं काम तर झालं आहे. आज व्हॅलेंटाईन वीकचा पहिलाच दिवस मी यांचा खराब केला आहे, यांचं प्रेम उद्ध्वस्त केलं आहे. असं म्हणत प्रिया त्या दोघांकडे पाहत हसू लागते. आता सायलीने अर्जुनला बुके, एप्रन ह्या दोन्ही भेटवस्तू दिलेल्या असतात, परंतु अर्जुन मात्र शांतच असतो. तो जरा अस्वस्थ असतो आणि म्हणूनच सायली अर्जुनला विचारते, काय झालंय? तुम्ही एवढे अस्वस्थ का दिसत आहात? तुम्हाला मी दिलेली भेटवस्तू आवडली नाहीये का? अर्जुन म्हणतो, आवडली ना, खरंच खूप आवडली, पण मी सुद्धा तुझ्यासाठी बुके आणला होता, इथेच ठेवला होता, परंतु आता कुठे ठेवलाय आठवतच नाहीये. खरं तर तो मिळतच नाहीये. सायली म्हणते, असू देत ना, तसंही तुम्ही मला सकाळी गुलाबाचं फूल दिलंच होतं की, त्यामुळे आता तुम्ही एवढा विचार नका करू. परंतु अर्जुनला खूप वाईट वाटतं आणि म्हणूनच अर्जुन सायलीला म्हणतो, एक मिनिट. असं म्हणत आता अर्जुन किचनमध्ये जातो आणि सायलीच्या आवडती एक अनमोल अशी भेटवस्तू सायलीसाठी घेऊन येतो. गुडघ्यावर बसतो आणि सायलीसमोर हात ठेवत त्याने त्याची भेटवस्तू सायलीला दाखवलेली असते. ती भेटवस्तू असते मसाल्यातील एक खडा मसाला, म्हणजेच चक्री फूल. आता ते चक्री फूल पाहून सायली खुश होते. सर्वजण हसू लागतात. तर सायली म्हणते, काय हे? अहो, हे तर जगातील सगळ्यात अनमोल असं गिफ्ट आहे. अहो, तुम्हाला माहीत नसेल, परंतु आजपर्यंत कोणीच असं कोणाला गिफ्ट दिलं नसेल. असं म्हणत शेवटी सायलीने त्या चक्री फुलाचा सुद्धा स्वीकार केलेला असतो. सायली ते चक्री फूल हातात घेते, अर्जुनचं कौतुक करते
आणि म्हणू लागते, कसं असतं ना, माणसाने आपल्यासाठी काय दिलंय, कसं दिलं यापेक्षाही त्याच्या मनात आपल्याबद्दल किती प्रेम आहे हेच महत्त्वाचं आहे. त्याने आपल्यासाठी कोणती भेटवस्तू दिली त्यापेक्षा त्याच्या मनातील प्रेम खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही तर माझ्यासाठी हे अनमोल गिफ्ट दिलं आहे आणि मला खरंच खूप आवडलं आहे. आता हे सगळं पाहून प्रियाची अजून चिडचिड होते आणि प्रिया मनाशीच म्हणते, हे दोघे मनसे ना खरंच विचित्र आहेत. उद्या दगड हातात घेऊनही रोमॅन्सच करतील. असं म्हणत प्रिया खूप चिडते. तर अर्जुन पुढे सायलीचंही कौतुक करत म्हणतो, तू दिलेले हे दोन्ही सरप्राईज गिफ्ट मला खरंच खूप आवडली आहेत. आता सायलीलाही अर्जुनची भेटवस्तू आवडलेली असते आणि हे बोलत असताना सायलीचे डोळे पाणावलेले असतात. तिच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतं. अर्जुनबद्दलचं प्रेम तिच्या डोळ्यात दिसून येत असतं. आता अर्जुन आणि सायली दोघंही खूप खुश असतात, परंतु प्रियाचा मात्र इथे चांगलाच पोपट झालेला असतो. ती पुन्हा एकदा तोंडावर पडलेली असते आणि म्हणूनच ती तिथून निघून जाते. इकडे सायली आणि अर्जुन यांनी रोज डे अगदी कायम आयुष्यात लक्षात राहील अशा पद्धतीने साजरा केलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता जेलमध्ये असूनही नागराज काका प्रियाला फोन करायचं ठरवतात. आता ते प्रियाला फोन करायला घेतात, प्रियाला फोन करतात, परंतु इकडे मात्र प्रिया नेलपेंट लावत असते. प्रिया पाहते तर नागराज काकांचा फोन असते, परंतु प्रिया काही फोन उचलत नाही आणि म्हणून नागराज काका पुन्हा एकदा सगळ्यांच्या नकळतच प्रियाला फोन करतात. इकडे महिपत शिकरे शांत झोपलेले असतात, त्यामुळे त्यांना काहीच माहीत नसतं. पुन्हा एकदा प्रिया त्यांचा फोन कट करते, उचलत नाही, परंतु नागराज काका पुन्हा पुन्हा प्रियाला फोन करतात. आता प्रिया चिडते आणि म्हणू लागते, याचं काय आहे सारखं सारखं, याला जेलमध्ये फोन दिलाय कारण मला सतत याला भेटायला जाणं शक्य नाही म्हणून हा सतत फोन करणार आहे का, असं म्हणत प्रिया रागानेच फोन उचलते आणि म्हणते, काय झालंय. तर नागराज काका प्रियाला आठवण करून देत म्हणतात, आवाज खाली, आज मी जेलमध्ये आहे, परंतु उद्या अशी वेळ येईल की तू जेलमध्ये असशील. आता प्रिया भानावर येते आणि आता चांगुलपणाचा आव आणत आणि गोड बोलत नागराज काकांना म्हणते, नाही हो काका, अहो तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सायली अर्जुनवर लक्ष ठेवून होते ना, त्यामुळेच फोन उचलता आला नाही. नागराज काका म्हणतात, हो का, मला वाटलं की तू टाइमपास करतेस. आता प्रिया तिच्या नखांकडे पाहते आणि मनातच म्हणते, या माणसाने काही CCTV लावलाय का. तर नागराज काका प्रियाला तिच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतात, नाही, CCTV वगैरे काहीही लावला नाहीये, काळजी करू नकोस आणि घाबरू तर अजिबातच नकोस. पण तू आता काय विचार करू शकतेस हे इथे बसून मी सांगू शकतो. आता मात्र प्रियाला धक्काच बसतो, कारण चक्क नागराज काकांनी प्रियाच्या मनातील ओळखलेलं असतं, त्यामुळे प्रियाची बोलतीच बंद होते. तर नागराज काका प्रियाला आठवण करून देत म्हणतात, काय आहे ना, तू ज्या शाळेत शिकली आहेस ना त्या शाळेचा हेडमास्टर नाही तर फाउंडर मेंबर आहे मी, हे लक्षात ठेव आणि ही गोष्ट कधीही विसरू नकोस. आणि हो, त्यामुळे आता मला शिकवायचं नाही. आता मला एक सांग, मी तुला एक काम सांगितलं होतं साक्षीच्या बाबतीत, त्याचं काय झालं. आता प्रियाला मात्र काय बोलावं काहीच कळत नसतं, कारण प्रियाने तिचं काम केलेलंच नसतं. आता प्रिया मनाशीच म्हणते, अरे यार, ते तर काम राहूनच गेलं. तर आता नागराज काका प्रियाला म्हणतात, आता का गप्प आहेस, बोल, काय झालं कामाचं, तू काम केलंयस की नाही. तर प्रिया नागराज काकांना म्हणते, ते काम तर कधीच झालंय. तर नागराज काका अगदी बरोबर ओळखतात आणि म्हणतात, नाही झालंय, कारण तू जर काम केलं असतं ना तर इथे एव्हाना महिपत पिसाळला असता, परंतु अजून काहीच तसं झालं नाहीये. तो मस्त शांत झोपला आहे, याचाच अर्थ तू अजूनही काम केलं नाहीस, त्यामुळे खोटं बोलण्याचा प्रयत्नही करू नकोस. प्रिया म्हणते, काका ते काय झालं. तर नागराज काका म्हणतात, गप्प बस आणि अति शहाणपणा तर अजिबातच करू नकोस. त्यामुळे आता जर हे काम नाही झालं तर तिथे येऊन मी तुझ्या मानगुटीवर बसेन. प्रिया घाबरतच म्हणते, नाही, तसं काही करायची वेळच येणार नाही, ते काम होणार, नक्की होणार. असं म्हणत प्रिया घाबरतच आता नागराज काकांचा फोन ठेवते. आता नागराज काका ही प्रियाचा फोन ठेवतात आणि लगेच तो मोबाईल कॉन्स्टेबलकडे देऊन टाकतात. तर दुसरीकडे प्रिया चिडते आणि म्हणू लागते, गुलाबाचं फूल नाही आयुष्यात, परंतु असली फुलं मात्र मी आयुष्यात जमा करून ठेवली आहेत. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, गुलाबाचं फूल नाही, परंतु अर्जुनने दिलेलं चक्री फूल मात्र सायलीच्या हातात असतं. आता सायली सतत त्या चक्री फुलाकडे पाहत असते. अर्जुन अंथरुण टाकत असतो, परंतु त्याच्या मनातून अजूनही तो विचार केलेला नसतो. अर्जुन म्हणतो की अजूनही माझ्या मनातून तो विचार जातच नाहीये. मी तर बुके आणला होता आणि तो बुके कुठे ठेवला होता हे तर मला क्लिअरली आठवतंय. देवघराच्या समोरच्या टेबलवर मी तो बुके ठेवला होता, परंतु आता तो बुके तिथे नाहीच आहे. मग तो गायब कसा होऊ शकतो, कोणी उचलला असेल नक्की.
आणि आपल्या घरात अशी कुठलीही व्यक्ती नाहीये की जी अशी कुठली मस्करी करू शकते. नक्की कोणी केलं असेल हे? त्याचवेळी अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर, आपल्या घरात मस्करी करणारी व्यक्ती नाहीये, परंतु हे सगळं मुद्दामून करणारी व्यक्ती मात्र नक्कीच आहे. आता सायली अर्जुनला चांगलंच माहीत असतं की हे नक्की कोणी केलं आहे. अर्जुन म्हणतो, तन्वी, हे सगळं काही तिचंच कारस्थान आहे, मी आलोच, असं म्हणत अर्जुन आता प्रियाला जाब विचारायला जाणार, परंतु सायली त्याला थांबवते आणि म्हणू लागते, थांबावो, तिला जाब विचारायची काहीच गरज नाही. तिने जर तो बुके लपवला असेल, तिने जर तो बुके नेला असेल, तर खरंच तिने खूप छान काम केलं आहे. अर्जुन म्हणतो, काय? तर सायली म्हणते, हो, तिने जर तो बुके लपवला नसेल किंवा तिथून ती घेऊन गेली नसती तर मला इतकं छान फूल मिळालंच नसतं. कारण सायलीला अर्जुनने दिलेली भेटवस्तू ते चक्री फुलच जास्त आवडलेलं असतं. सायली अर्जुनचं कौतुक करत म्हणते, तुम्ही दिलेलं हे फूल माझ्यासाठी जास्त अनमोल आहे. तर अर्जुन म्हणतो, तू ना नेहमीच अशी करतेस आणि तिला माफ करत असतेस, परंतु आता तिला तिची शिक्षा मिळायलाच हवी. तर सायली आठवण करून देत म्हणते, परंतु शिक्षा कोण देतं? सायली देते का? नाही, ती तर शांतच असते. त्यामुळे आता तुम्हाला सुद्धा शांत राहावं लागेल आणि हा प्रेमाचा आठवडा आहे, त्यामुळे उगाच राग नको. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तू तर माझं काही ऐकणारच नाहीयेस. असं म्हणत अर्जुन थोडा सायलीवर चिडतो आणि म्हणू लागतो, तू सुद्धा नेहमीच तिला पाठीशी घालतेस आणि तो अश्विन सुद्धा तसाच आहे. बायकोने कितीही कारस्थानं केली तरी सुद्धा तिला काही घराबाहेर काढतच नाही. करायचे तितके तिचे लाड करा आणि तिले मात्र आपले सगळे प्लॅन उद्ध्वस्त करू देत. असं म्हणत अर्जुन थोडा चिडतो आणि रागानेच तो झोपी जातो. आता सायली अर्जुनच्या बाजूला बसते, त्याची समजूत काढत म्हणते, तुम्ही असा विचार का करताय? एक गोष्ट तुम्ही विसरलात का? प्रिया ज्या वेळी आपलं नुकसान करायला जाते त्यावेळी आपला फायदाच होतो. कारण आज जर तिने तो बुके लपवला नसता तर मला इतकं अनमोल गिफ्ट मिळालं असतं का? एवढं छान आणि सुंदर फूल मिळालं असतं का? सांगा बघू. आणि तुम्ही दिलेली ही भेटवस्तू, तुम्ही दिलेलं हे फूल मी आयुष्यभर माझ्यासोबत जपून ठेवणार आहे. लोक ज्याप्रमाणे त्या गुलाबाच्या पाकळ्या डायरीत जपून ठेवतात, त्याचप्रमाणे हे फूलसुद्धा मी वर्षानुवर्ष आयुष्यभर माझ्यासोबतच ठेवणार आहे. आता सायलीचा चांगुलपणा, मोठेपणा पाहून अर्जुन खुश होत सायलीचं कौतुक करत म्हणतो, तू एवढी पॉझिटिव्ह कशी आहेस बायको? आणि ते सुद्धा तन्वीच्या बाबतीत. तर आता सायली म्हणते, पॉझिटिव्हवरून एक गोष्ट आठवली. अर्जुन विचारतो, कोणती? तर सायली अर्जुनला म्हणते, आज आम्ही नागराजच्या केसबद्दल विचार केला, त्यावेळी आम्हाला कळालं की बाबू जो ट्रक चालवत होता तो त्याचा ट्रक नव्हताच, म्हणजे त्याचा मालक वेगळा होता. मग तो मालक, असं म्हणत सायली अर्जुनकडे पाहते, परंतु अर्जुन मात्र झोपी गेलेला असतो. आता सायली अर्जुनला विचारते, ऐकताय ना? तर अर्जुन म्हणतो, हो हो, तू बोल. तर सायली पुढे म्हणते, आम्ही ज्यावेळी या सगळ्याचा अभ्यास केला आणि सगळ्याचा शोध घेतला त्यावेळी कळालं हा ट्रक बाबूच्या नावावर नव्हता, परंतु ट्रकचा मालक वेगळाच होता, परंतु मॅनेजर तोही कोणीतरी वेगळाच होता. आता सायली अर्जुनकडे पाहते तर अर्जुन शांतच झोपी गेलेला असतो. अर्जुन म्हणते, झोपलात सुद्धा? हे काय इतक्या लवकर? मला माहीत आहे आज तुम्ही थकला असाल आणि म्हणूनच तुम्हाला लगेच झोप आली असेल. उद्या बोलू आपण, काहीच हरकत नाही, माझा क्यूट नवरा. असं म्हणत आता अर्जुन झोपलेला असताना सुद्धा सायली काही अर्जुनचं कौतुक करणं थांबवत नाही. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं, आता चैतन्य सायलीला कामाबद्दल बोलण्यासाठी फोन करतो आणि म्हणू लागतो, वहिनी, मी तुला समर्थ बिल्डर्सच्या केसबद्दलचे डिटेल्स पाठवतो, तू एकदा तुझ्या नजरेखालून घाल, म्हणजे पुढे मला काम करता येईल. तर आता सायली म्हणते, मी? तर चैतन्य म्हणतो की हो, बॉसचं अप्रुव्हल आल्याशिवाय मी पुढे काहीच करू शकत नाही. आणि हो, आपल्या दुसऱ्या केसबद्दल सुद्धा आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट मिळाले आहेत, ते सुद्धा आपल्याला स्टडी करावे लागतील. आणि वहिनी, अजून एक खूप मोठी डेव्हलपमेंट आहे. तर आता सायली विचारते, कोण? तर आता चैतन्य म्हणू लागतो, शशी वागळे, आपले जे क्लायंट आहेत ना त्यांचा मुलगा. ॲक्च्युली या अगोदर आपण 307 लावलं होतं, परंतु आता आपल्याला 302ही लावता येणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखरे, त्यांच्यासोबत मीटिंग करायचं आहे. असं म्हणत आता चैतन्यने अख्ख्या कामाची लिस्ट एका फोनमध्ये सायलीला सांगितलेली असते. आता मात्र सायलीचा चांगलाच गोंधळ उडालेला असतो. सायलीला याबद्दल काहीच माहीत नसतं, कोण क्लायंट, कुठल्या क्लायंट, कुठली कलम, याबद्दल काही माहीत नसताना चैतन्याची लिस्ट काही थांबत नसते. सायलीच्या काही लक्षात येत नसतं आणि म्हणूनच चैतन्य म्हणतो, थांब वहिनी, मी तुला मराठीच्या सोप्या भाषेत सांगतो. तर त्यावेळी सायली म्हणते, भाऊजी ऐका ना, मराठी इंग्लिश हा विषयच नाही आहे, पण तुम्ही जे काही बोलताय ते मला असं फोनवर कळत नाहीये, तुम्ही घरी या, आपण बसून समोरासमोरच बोलू. असं म्हणत आता सायली चैतन्याला घरी बोलावून घेते. चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे, मी येतो.
आता चैतन्य सायलीला म्हणतो सॉरी वहिनी, म्हणजे सॉरी अर्जुन असं म्हणत आता चैतन्य फोन ठेवतो आणि म्हणतो बापरे, जिभेचे तुकडेच पडले आहेत माझ्या. इकडे मात्र सायलीची चांगलीच तारांबळ उडालेली असते. तिच्या सगळं काही डोक्यावरून गेलेलं असतं. कुठली केस कुठली कलम काहीच तिच्या लक्षात येत नसतं. सायलीला काय करावं हेही कळत नसतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की दूधवाले दादा आलेले असतात आणि ते अर्जुनला म्हणतात ही सगळी कामं सायली वहिनीच अगदी नीट करू शकतात, ही कामं तुम्ही नाही करू शकत. अर्जुन म्हणतो फक्त तुम्ही दूध द्या असं म्हणत आता अर्जुन त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. तर दुसरीकडे आता चैतन्य आणि सायली केसबद्दल डिस्कस करत असतात. तर सायली म्हणू लागते चैतन्य भाऊजी, अहो आपण म्हणता म्हणता 7 केसेसबद्दल बोललो आहोत. तर आता चैतन्य म्हणू लागतो अर्जुन दिवसाला जवळजवळ 15 ते 20 केसेस हँडल करत असतो. आता मात्र सायलीला धक्काच बसतो. तर त्याचवेळी चैतन्य आता महिपत शिकरे आणि नागराज किल्लेदार यांच्या केसबद्दल डिस्कस करायला घेतो आणि म्हणू लागतो वहिनी, तू सांगितल्याप्रमाणे ते स्केच आता मी इन्स्पेक्टर सावंत यांना पाठवलं आहे. एकदा का रमेश सापडला की तो ट्रक नक्की कोणाच्या मालकीचा होता याबद्दल आपल्याला सगळंच कळणार आहे. आणि हेच बोलणं आता प्रियाने ऐकलेलं असतं. आता हे सगळं काही प्रियाच्या कानी पडताच प्रिया नक्की पुढे काय करेल आणि आता सायली रमेशला शोधण्यामध्ये यशस्वी ठरेल का, महत्त्वाचा पुरावा सायलीच्या हाती लागेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.